विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। गणपतीचे 3 अवतार मानण्यात येतात। आपल्याकडे मान्यता आहे 3 अवतारांची मुख्य, आणि प्रत्येक अवताराचा जन्मदिवस वेगवेगळा आहे। पण त्याही पैकी मी आपल्या 2 अवतारांची चर्चा झाली, 2 जन्मांची, की एक माघी गणेश जयंती आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा जन्मदिवस, असे आपण चर्चा केली। पण याच्या बाबतीत मला असं अजून सांगावंसं वाटतं की वैशाख शुद्ध पौर्णिमा जी आहे त्याही दिवशी एक गणपतीचा अवतार झालेला आहे। म्हणजे बघा, एक वैशाख महिन्यातला जन्म, एक भाद्रपदातला जन्म आणि एक माघी गणपतीचा जन्म, असे 3 जन्म एकंदरीत झाले। वैशाख पौर्णिमेला जो जन्मदिवस सांगितलाय गणपतीचा, त्या पौर्णिमेच्या दिवशी पंचांगामध्ये लिहिलेलं असतं पुष्टीपती विनायक जयंती असं लिहिलेलं असतं। म्हणजे मी जे मगाशी तुला म्हटलं की सगळे अवतार जे गणपतीचे झालेले आहेत ते विनायकी चतुर्थीला झालेले आहेत, त्याला हे एक अपवादात्मक वाक्य आहे की एक अवतार पौर्णिमेला पण झालेला आहे, तर त्याला पुष्टीपती विनायक असं म्हणतात। आणि विनायक नावाची जी आपण मागच्या वेळेला चर्चा केली तेच विनायक नाव याला आहे, म्हणून याला पुष्टीपती विनायक जयंती असं म्हणतात। तर हा गणपतीचा 3रा जन्म आहे। भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा जो जन्मदिवस आहे त्याचं वैशिष्ट्य आहे पार्थिव गणेश पूजन, हे त्या दिवशीचं महत्व आहे। आणि पार्थिव गणेशाचा जन्मदिवस आणि 3रा जो आहे तो माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा जन्मदिवस। ह्यात हे 3ही उत्सव अत्यंत महत्वाचे आहेत, आणि त्यातले आपल्याला सर्व प्रसिद्ध जे माहिती आहेत ते फक्त 2च आहेत, भाद्रपद आणि माघी। हे आता सगळीकडे साजरे होताना दिसलेत। हा जो गणपती आहे हा 14 विद्यांचा अधिपती आहे, 64 कलांचा अधिपती आहे, आणि अशा असलेल्या 64 कलांच्या अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा जन्म माघ महिन्यामध्ये, त्याची जयंती उत्सव आपण साजरा करतो, आणि अतिशय आनंदाने गणपती मंदिरांमध्ये तर हा उत्सव चांगलाच साजरा होतो। आणि म्हणून या माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जी चतुर्थी आहे, म्हणजे वसंत पंचमी येते माघ महिन्यामध्ये, आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जो गणेश येतो त्याच्यानंतरची येणारी ऋषी पंचमी, हा दोन्ही पंचम्याच आहेत, पण ती वसंत पंचमी आहे आणि ही ऋषी पंचमी आहे। तर या काळामध्ये जो हा येणारा उत्सव आहे ती गणेश जयंती म्हणून ओळखली तर जातेच, आणि दोन्ही पंचमांना पण महत्व आहे। तिथे वसंत पंचमीला सरस्वती पूजनाच्या दृष्टीने महत्व आहे, तिथे गणपतीचं पूजन झालं, उत्सव झाला की दुसऱ्या दिवशी वसंत पंचमी हा सरस्वतीच्या पूजनाचा हे आहे। आणि इकडे काय आहे, ऋषींचा पूजनाचा महत्वाचा दिवस आहे ऋषी पंचमीचा। आता गंमत याच्यामध्ये जर का आपण बघितली तर गणपती ही बुद्धीची देवता आहे, पण नुसतीच जन्माला आम्ही आलो आणि आम्हाला उत्तम बुद्धी मिळाली, पण जर का आम्ही ज्ञान ग्रहण काही केलं नाही तर आमच्या बुद्धीला काय अर्थ आहे का हो? आम्हाला जर का चांगली बुद्धी देवाने दिली आहे तर आम्ही ज्ञान तर ग्रहण केलं पाहिजे। मग ज्ञान कुणापासून मिळतं, त्याची उपासना लगेच गणपतीच्या जन्मानंतर आली बघा। तिकडे त्याच्यानंतर सरस्वती आली, ज्ञानाची अधिष्ठात्री देवता आहे शक्ती, आणि इकडे ज्ञान देणारे ऋषी आले, त्या ऋषींचं पूजन आलं। हे वैशिष्ट्य आपल्या धर्माने जे काही केलेलं आहे सणांचं उत्सवांचं, फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टींना आणि या दिवसांना फार मोठं महत्व आपल्याकडे आहे। आपण विचार जेवढा करू ना तेवढं त्याच्यात काही ना काहीतरी सापडतच जातं, पण एक दृष्टिकोन बघा कसा आहे तो। बुद्धी प्राप्त झाली तुम्हाला गणपतीच्या कृपेने, तीच प्राप्त झालेली बुद्धी कुठेतरी वाईट वळणाला जाण्यापेक्षा ती सद्बुद्धी होऊ दे, सद्विद्येकडे ती जाऊ दे। अधिष्ठात्री कोण आहे? सरस्वती। ज्ञान देणारे कोण आहेत? ऋषी। म्हणून दोघांचंही पूजन या दोन्ही पंचमांना केलं जातं, हेही या वैशिष्ट्य आहे। आता दुसरी गोष्ट अशी आहे की भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर आपण त्याला
उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवतो. कोकण प्रांतामध्ये किंवा बऱ्याच प्रांतांमध्ये उकडीच्या मोदकाचा नैवेद्य गणपतीला आवर्जून दाखवला जातो. आणि देशावरती जे काही प्रांत आहे त्याच्यामध्ये मोदकाचाच नैवेद्य दाखवतो, पण तळलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. 21 मोदकांचा आवर्जून मोदकांचा नैवेद्य गणपतीला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला दाखवला जातो. आणि माघी गणेश जयंतीचं वैशिष्ट्य असं आहे की त्या दिवशी गणपतीला जो नैवेद्य दाखवला जातो तो लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. पण त्या दिवशी कुठले लाडू वापरले जातात? त्या दिवशी तिळाच्या लाडूचा नैवेद्य गणपतीला दाखवावा असं सांगितलंय. माघी जयंती, कारण त्याच्या आधी संक्रांती आणि संक्रांतीपासून ते आपण तिळगुळ घ्या गोड बोला ते सुरू करतो तिळगुळाचं व्रत. आणि मग संक्रांतीपासून ते जवळजवळ आपण रथसप्तमी पर्यंत आपण तिळगुळ वाटू शकतो असं आपल्याला सांगितलेलं आहे शास्त्रांनी. आणि आयुर्वेदाने पण त्या काळामध्ये तीळ खायला सांगितलंय, कारण पुढे हिवाळा संपलेला असतो आणि उन्हाळ्याकडे आपण चाललेलो असतो. शिवरात्र होऊन गेलेली असते आणि रथसप्तमी पंचमीनंतर 2 दिवसांनी येणार आहे. आणि म्हणून त्याही काळामध्ये गणपती बाप्पाला नैवेद्य लाडूचा आहे. पण लाडू कुठला आहे तर तिळाचा लाडू आहे. किती सुंदर रचना आहे बघा आपल्या, म्हणजे सगळ्या निसर्गाला, सगळ्या मानवी जीवनाला, आरोग्याला, सगळ्याला धरून ही व्रत आणि ही पूजन आणि हे उत्सव सांगितलेले आहे. खरोखरी नुसता उत्सव साजरा करण्यापेक्षा त्याच्यात बारकाईने आपण अभ्यास केला पाहिजे की अरे हे काय आहे, हे कसं आहे, आणि माझ्याकडनं हे व्रत कसं चांगलं होईल, माझ्याकडनं काय जास्तीत जास्त चांगलं करता येईल, हा विचार प्रत्येकाने करणं फारच आवश्यक आहे. तर म्हणून या चतुर्थीचं नाव पंचांगामध्ये लिहिलेलं असतं. तुम्ही कधीही बघा, माघ शुद्ध चतुर्थी गणपतीचा जो जन्मदिवस आहे त्या दिवशी पंचांगामध्ये म्हणतात तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात. तिलकुंद, त्या तिलानीच त्याचं नाव ठेवलं जातं, तिलकुंद चतुर्थी. इतर वेळेला आपल्याला जर का तीळ खाल्ले तर उपास कदाचित मोडेल, पण त्या दिवशी तीळ खाल्ले तर उपास मोडत नाही, कारण त्या दिवशी तिळाचं महत्व. तिलकुंद चतुर्थी असंच म्हटलेलं आहे. गणपतीचा प्रसाद आहे ना तिळाचा लाडू, त्यामुळे तो गणपतीला आपल्या आरोग्यासाठी सुद्धा गणपतीला तिळाचा लाडूचा नैवेद्य दाखवून तो आपण भक्षण केला पाहिजे. त्या काळात आपल्या शरीराला तीळ आणि गुळ आवश्यक आहे. तर अशी ही भाद्रपद महिन्यातली गणेश चतुर्थी आणि अर्थातच गणेशोत्सव जेवढ्या मोठ्या सार्वजनिक प्रमाणामध्ये आता सगळीकडे साजरा केला जातो आणि तसाच घरगुती स्वरूपातही साजरा केला जातो. आपण घरातही गणपती बसवतो, सार्वजनिक गणपती बसवतो. आणि थोडंसं त्या मानाने जर का बघितलं आपण तर जेवढा भाद्रपद गणपती उत्सव सगळीकडे साजरा केला जातो त्या मानाने माघी जयंतीचा उत्सव त्या मानाने कमी साजरा केला जातो. आता हे सार्वजनिक गणपती सगळीकडे असतात, ते करतात का, स्पीकर लावतात, गाणी लावतात, आरती करतात, काही ना काहीतरी करत असतात. पण घरगुती पद्धतीने फार कमी ठिकाणी साजरा होतो. मंदिरांमध्ये मात्र गणपतीचे जिथे मंदिरं आहेत तिथे मात्र या दोन्ही उत्सव साजरे केले जातात. आणि म्हणून भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी घरीच गणपतीची मूर्ती आणतात आणि त्याची पूजा करतात आणि काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपामध्ये पण करतात. आता या गणपतीने अवतार जे घेतलेले आहेत हे कशा करता घेतलेले आहेत, कशा करता गणपतीने अवतार घेतले, तर एकमेव कारण म्हणजे राक्षसांना मारण्याकरता अवतार घेतलेले. 2 आत्ताच्या काळामध्ये आपण बोलतो बघा, सगळीकडे शब्द आपल्या प्रसिद्ध आहेत. एक म्हणतो आपण पॉझिटिव्हिटी आणि एक म्हणतो निगेटिव्हिटी. प्रत्येकाच्या ठिकाणी पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे. आपल्या भाषेत बोलायचं जर का झालं तर एक सकारात्मकता आहे आणि एक नकारात्मकता आहे, आणि दोघांचं द्वंद्व चालू आहे. जसं प्रकाश आणि अंधार याचा द्वंद्व चालू आहे, तसं या सकारात्मकता आणि नकारात्मकतेचं सगळीकडे द्वंद्व हे आहेच आहे. पण त्याच्यामध्ये विजय व्हायला पाहिजे, तो सकारात्मकतेचा विजय व्हायला पाहिजे, प्रकाशाचा विजय व्हायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि मग असे जे काही नकारात्मक ज्या शक्ती आहेत तेच असुर आहेत, तेच राक्षस आहेत, तीच राक्षसी प्रवृत्ती आहे. आज आपणही नाही का पेपरला वाचत, बातम्यांमध्ये बघत कितीतरी राक्षसी कृत्य मानव करत असतात. अरे हे राक्षस आहेत का मानव आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. पण अशी जी असुरी शक्ती आहे मानवांकडे, त्या असुरी शक्तीचा कुठेतरी नायनाट व्हायला पाहिजे, असे असुर नष्ट व्हायला पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचे राक्षस आणि शत्रू आपल्याच शरीरामध्ये आहेत.
काम, क्रोध, मद, मोह, लोभ आणि मत्सर. हे 6 शत्रू पण दमन व्हायला पाहिजेत. मग हे सुद्धा राक्षसच आहेत, कारण ते सुद्धा आपला नाश करू शकतात. यातला कुठलाही विकार जर का बळावला तर आपला नाश होऊ शकतो. अशा सर्व दृष्टीने राक्षसांना मारण्याकरता म्हणून गणेशाने वेळोवेळी अवतार घेतलेले आहेत, म्हणजेच आपलं रक्षण करण्याकरता. आणि त्यातली पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. त्या दिवशी काय करतात तर आता जसं इकडे तिळाचा नैवेद्य सांगितला, तिळाचं महत्व सांगितलं, तसं पुष्टीपती विनायक जयंतीला गणेश संप्रदायामध्ये अशी परंपरा आहे, पिठाचा गणपती तयार करतात. तामिळनाडूमध्ये वगैरे दक्षिण भारतामध्ये हळदीचा गणपती तयार करतात. पाणी घालून हळद घालून हळदीचा गणपती करतात. त्याला म्हणतात हरिद्रा गणेश आणि त्याची पूजा करतात. आपल्याकडे पिष्ट गणेश, पिठाचा गणपती तयार करतात, त्याची पूजा करतात पुष्टीपती विनायक जयंतीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाद्रपद चतुर्थी, त्या दिवशी मातीचा गणपती तयार करतात. आणि एका प्रकारे म्हणूनच ती पार्थिव गणेश चतुर्थी असं म्हणलेलं आहे. पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्व, म्हणजे पृथ्वी म्हणजे माती, माती म्हणजे चिक्कल, त्याच्यापासून गणपती बनतो, म्हणून त्याला म्हणतात पार्थिव गणेश जयंती असं म्हणतात. आणि ती तिलकुंद चतुर्थी आणि ही पुष्टीपती विनायक जयंती. तर मातीच्या मूर्तीचं पूजन केलं जातं. आणि एका प्रकारे जर का बघितलं ना तर गणपतीची त्या दिवशी पूजा करणं मातीच्या म्हणजे पृथ्वीचीच पूजा केल्यासारखं आहे, पृथ्वी तत्वाची पूजा केल्यासारखं आहे. आणि एका दृष्टीने जर का आपला शेतीप्रधान देश आहे तर या देशामध्ये आपल्या या शेतामध्ये धान्य तयार होत असतं. पाऊस पडून गेलेला असतो आषाढाचा, आषाढ गेलेला असतो, श्रावण गेलेला असतो आणि धान्य तयार होत असतं. आणि ते धान्य कोणी तयार केलं तर या पृथ्वी मातेने तयार केलं. आणि या पृथ्वी मातेविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता भाव निर्माण का होईल तर त्याच पृथ्वीच्या मातीपासून, ज्या मातीने आम्हाला अन्नधान्य दिलं, ज्या मातीपासून आम्हाला पोषण मिळतंय, त्याचीच पूजा गणपती स्वरूपात आपण करतो. किती उदात्त विचार आहे. म्हणजे त्याच मातीची आम्ही गणपती करून त्याची पूजा करणं म्हणजे त्या पृथ्वी तत्वाची पूजा, जिने आपल्याला अन्न दिलेलं आहे, की जे अन्न आता आम्हाला वर्षभर पुरणार आहे, त्या पृथ्वीची पूजा म्हणजे गणपतीचं पार्थिव पूजन आहे. असा एक दृष्टिकोनाने आपण प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. या एपिसोडद्वारा किंवा या पॉडकास्टच्या द्वारा आपण दोघेही जण चर्चा करून आपण काय करतो आहोत तर एक या सगळ्या गोष्टींबद्दल चांगले विचार, याही पेक्षा अजून काही अनेक विचार असू शकतील, अनेक विद्वान लोक आहेत आपल्याकडे, पण सकारात्मक विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि काहीतरी चुकीचं करण्यापेक्षा चांगलं काहीतरी घडलं पाहिजे, हाच त्यातला उद्देश आहे. तुम्ही मनामध्ये तो भाव ठेवा ना की आज मातीच्या गणपतीची मी पूजा करतोय तर पृथ्वी तत्वाची पूजा करतोय, किती कृतज्ञता आहे. अहंकार शून्य की माते आई तुझे माझ्यावर उपकार आहेत म्हणून मी तुझ्या स्वरूपात गणपतीला पाहतोय, म्हणजे पृथ्वी म्हणजे गणपती आहे असं पाहतोय आणि त्याची पूजा करतोय. हा भाव तिथे अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून भाद्रपद महिन्यामध्ये त्याची कृतज्ञता म्हणून पूजा. आणि तिसरा दिवस म्हणजे माघी जयंती, माघ शुक्ल चतुर्थी. आणि या दिवशी जे व्रत करायला सांगितलंय आणि गणपतीचं नाव आहे ढुंडीराज गणपती म्हणून सांगितलेलं आहे. अच्छा, त्या गणपतीचं नाव आहे ढुंडीराज गणपती. आणि हे व्रत स्कंद पुराणामध्ये अशी कथा येते की या दिवशी देवांतक आणि नरांतक राक्षसांना गणपतीने ठार मारलं, सगळ्या मानवांना देवांना सगळ्या या राक्षसांच्या जाचापासून मुक्त केलं आणि म्हणून हा गणेश जयंती गणेशोत्सव साजरा केला जातो. आणि धुंडीराज गणेशाला तीळ आणि गूळ याचा नैवेद्य, त्याचे लाडू करून तो अर्पण केला जातो. आणि या दिवशीही उपास करायचा असतो, जागरण करायचं असतं, भजन कीर्तन करायचं असतं आणि गणेश सहस्र नामावलीचं पण जप करायचा असतो. आणि वसंत पंचमीला उपवास सोडायचा असतो, कारण विनायकी चतुर्थी त्यामुळे रात्री उपवास सुटत नाही, तो दुसऱ्या दिवशी सुटायला पाहिजे. म्हणून जे गणेश भक्त आहेत त्यांनी असा उपवास करून तो वसंत पंचमीला उपवास पारण करून तो सोडायचा आहे. या दिवसांमध्ये सगळ्या अष्टविनायकांना यात्रा संपन्न होतात.